आई चला. मनवा, मी आत नाही येऊ शकत. तुम्ही का असं करताय? इतकी वर्ष तुम्ही या घरापासून लांब राहिला. आता नका थांबू आई. माई, माई, माई. आली वाटतं कटकट. माई. मनवा, आलीस तू? साधना, तू मग एक वेळ मनवा या घरात आल्या नाही ना तरी चालेल, ती बाई नकोय मला. बघा, ती जर का खरंच इथे राहायला आली असेल ना तर आत्ताच्या आत्ता काहीही करून तिला घराच्या बाहेर काढायला पाहिजे. हो ठीक आहे, बघूया का आता जरा. चला चला. मनवा, तू मला सांगितलंस की घरी या. मी आले, पण आता मी इथे थांबू शकत नाही. जाऊ दे मला. आई थांबा. काय झालं? का घाबरताय तुम्ही? आई, हे तुमचं घर आहे. हे बघा, जे झालं ते झालं. आता सगळं विसरून जा आणि या तुमच्या घरात राहा. कसं समजावू तुला मनवा? तुम्ही समजून घ्या माझं. आई, तुमच्या हक्काचं घर आहे. तुम्ही का नाही म्हणताय मला खरंच कळत नाहीये. कारण हे सगळं माझं नाहीये. कोण म्हणालं असं? आई, मी तुम्हाला सांगितलं ना, सगळं मनातून काढून टाका. माई, तुम्ही तरी समजावा ना आईंना. आईंना? माई, कोण आहे त्या? तू ओळखतेस ना? नंदा यांचं नाव साधन आहे. या राजवीरच्या आई आहे. तुझ्या काकू. आई चला, मी तुमचं सामान आत ठेवते. मनवा, एक मिनिट. काय चालवलंयस तू? काय चालवलंय म्हणजे? म्हणजे कोणाला विचारून या बाईला तू घरी घेऊन आलीस? काका, या तुमच्या वहिनी आहेत. होती. वहिनी होती. मोहिते पाटलांचे आणि हिचे संबंध केव्हाच संपले. केव्हा ही बाई. मोहन, हे बघ मनवा, झालं तेवढं पुरे झालं. ऑलरेडी राजवीरला तुझ्यामुळे खूप त्रास झालाय. आता त्यात अजून भर नको टाकूस. काका, राजवीरना त्रास देण्याचा माझा अजिबात हेतू नाही. आणि मी जे काही करते ते नीट विचार करून करते, सगळ्यांच्या चांगल्यासाठी. चांगल्यासाठी? ह्या बाईला घरात आणून काय चांगलं करतेस तू? माझ्या धनंजय दादाची म्हणजे तुझ्या सासऱ्यांची इच्छा होती या बाईनी पुन्हा घरात येऊ नये म्हणून.
भेटू नये, त्याचमुळे खंगून खंगून गेलाय तो. तुला तर चांगलंच माहिती आहे ना ग. राजवीरला हे सगळं आवडणार नाही, तरी तू मुद्दाम करतेस. की तू स्वतःच ठरवलंयस की या घरात सगळं तुझ्या मनाप्रमाणे होईल म्हणून. माझ्या मनाप्रमाणे करण्याचा प्रश्नच कुठे येतो. मला फक्त आईना न्याय मिळवून द्यायचा. इतकी वर्ष राजवीर त्यांच्या आईच्या प्रेमाशिवाय राहिलाय. मला त्यांना ते प्रेम मिळवून द्यायचंय परत. मनवा, हे अति होत्या. मी इतकी वर्ष या घरामध्ये राहते, पण माझी मनमानी मी कधीही केलेली नाही. माईना विचार, मोठे जर का काही सांगत असतील ना, तर त्यांचा शब्द मी कधीही खाली पडू दिला नाहीये. तुला कोणी काही बोलत नाही याचा गैरफायदा घेऊ नकोस तू, कळलं का? मधमा, थांबाय. कोणाला जर वाटत असेल ना मी मनमानी करते तर वाटू दे. मी मागे नाही हटणार. ज्याचा जो अधिकार आहे तो त्याला मिळायलाच हवा. काय म्हणालीस? अधिकार? कसला अधिकार ग? आणि मगाशी कुठल्या हक्काची गोष्ट करत होतीस तू? कसला हक्क? जेव्हा राजवीरला या बाईची गरज होती तेव्हा होती का इथे? तेव्हा नाही विचार आला राजवीरच्या हक्काचा? जेव्हा कर्तव्य पार पाडायची होती तेव्हा होती कुठेही? तुला काय वाटतं राजवीर लहानपणापासून असाच आहे? नाही, तो आईशिवाय वाढलाय ना, म्हणून असा झाला. तू तिच्या हक्काच्या गोष्टी करतो. तिच्या राजवीरला देखील या बाईने विचारलं नाही आजो, मग ही हवी आहे कशाला घरात? कशाला हवी आहे? कारण मला खात्री आहे सगळं बदलेल. मला माहिती आहे राजवीर असं का वागतात. आणि मला हे सुद्धा माहिती आहे की त्यांना त्यांच्या आईचं प्रेम मिळालं ना तर ते नक्की बदलतील. नाही नाही, ते शक्य नाही. याला खूप उशीर झाला. काका, बास मनवा. यापुढे तुझी मनमानी मी खपवून घेणार नाही. आणि बहिणी, तू काय बघत उभी आहेस ग? झालं तेवढं पुरे नाही झालं का? निघ ना मग. दादा जिवंत असताना त्याच्या इच्छेचा मान ठेवू शकली नाहीस तू. निदान आपल्यात तो आता नाही आहे म्हणून तरी त्याच्या इच्छेचा मान ठेव. तुला मनात थोडं जरी काही वाटत असेल ना त्याबद्दल, तर प्लीज निघून जाईल. जाऊ दे मला. मनवा, हात सोड. इतकी वर्ष तुम्ही ज्या गोष्टीची वाट बघितली ती गोष्ट होण्याची वेळ आली आणि तुम्ही मागे फिरताय. आई, तुम्हीच मला म्हणालेलात ना आपण खरे असू तर मागे फिरायचं नाही. मग आता का मागे फिरताय? मी आहे तुमच्या सोबत. प्लीज थांबा, प्लीज. कारण आज जर तुम्ही गेलात ना तर तुमच्यावरचा हा कलंक कधीच निघणार नाही. तुम्ही म्हणताय म्हणून मी घरी यायला पण तयार आहे. फक्त आईंना पण माझ्याबरोबर येऊ द्या.
तुम्ही जो स्वतःचा भूतकाळ समजताय ना तो चुकीचा आहे आणि तुम्हाला आता तो नीट करायचा चान्स मिळतोय आणि तुम्ही नाही म्हणताय. आई असून सुद्धा असं आईपासून लांब नका राहू. त्यांना ऍक्सेप्ट करा प्लीज. काय करताय मनवा तुम्ही आणि का करताय? कसं समजवतो मला? ती बाई नकोय मला माझ्या आयुष्यात. तुम्ही खरी यायला तयार झालात पण त्या बाईला सोबत घेऊन येणार अशी अट घातली तुम्ही. ती अट मी कधीच मान्य करू शकत नाही मनवा. आणि बाईसाठी तुम्ही हर्ट करताय मला. आता अजून काय करू मनवा की तुम्ही खरी परत याल? बस बाई पुरे झाला आता. आता ही स्वतःहून जाणार आहे की मी? मोहन अरे काय बोलतोयस? आवर जरा स्वतःला. कमाल करतेस माई. आता इथे माझी चूक आहे का काही? हो ना माई, जर सांगा तुमच्या नाचुनेला. मला नाही वाटत ती काही चुकते असं. माई, अहो तुम्ही बोलताय? राजूच्या बाबांवर काय परिस्थिती आली होती हे विसरलात का एवढा तुम्ही? तुम्ही प्रत्येक गोष्टीत आईंना का जबाबदार धरताय? कोणाला जबाबदार धरायचं? माईला की राजवीरला? मला एक गोष्ट सांगा, कशावरून त्यावेळी गैरसमज झाले नसतील? कशावरून म्हणजे? चांगली बातमी छापून आली होती पेपरच्या पहिल्या पानावर. तेच म्हणते मी, कशावरून ते सगळं खरं होतं? बघितलं का माई, बघितलं कशी बोलते ते? मला तर वाटतं या साधना वहिनींमुळे भाऊजींवर जशी वेळ आली होती ना तशीच वेळ या मनवामुळे राजवीरवर येणार आहे. रंजू काय बोलतेस तू? तू तरी जरा समजून घे. माई बाद झाला, आता पुरे झालं. आम्ही आता काही समजून घेणार नाही आणि आम्ही आता काही चालून पण घेणार नाहीये. या बाईला आम्ही इथे राहू देणार नाही. काकू, तुमचा या घरावर जेवढा हक्क आहे ना तेवढाच आईंचा सुद्धा आहे. त्यामुळे तुम्ही काही बोलूच नका. आई कुठेही जाणार नाही, त्या इथेच राहणार. माई जरा एक मिनिट बाजूला आहे. काय झालं? महत्वाचं बोलायचंय मला तुझ्याशी. हे बघ माई, मी फक्त आठवण करून देतोय की दादाची इच्छा काय होती आणि एक धाकटा भाऊ म्हणून माझं कर्तव्य आहे त्याच्या इच्छेचा आदर करणं. काय रे मोहन, तो जिवंत असताना तुझी कर्तव्य नीट पार पाडताना मी कधी बघितलं नाही. मग आता काय झालं? कमाल करतेस माई तू. मी कायम चुकीचाच वाटतो का तुला? हे बघ, मी देखील घराच्या चांगल्याचा विचार करून बोलतोय. तू तसा विचार करत असशील तर चांगलीच गोष्ट आहे, पण ती सुद्धा सगळ्यांच्या चांगल्याचाच विचार करते. काही काय माई, साधना वहिनीनी घरात येणं यात चांगलं काय? आणि राजवीर तिला समोर बघून कसं रिॲक्ट करेल हे कळतंय का तुला? ते बघून घेईन मी. मला सांग, तू नुसतं भेटायला गेली होती तर राजवीर किती चिडला होता की नाही? अरे त्यावेळची परिस्थिती वेगळी होती. अगं पण ज्या व्यक्तीमुळे चिडला ती व्यक्ती तर हीच आहे ना. मग तिला साक्षात समोर बघून तो काय करू शकेल हे कळतंय का तुला? म्हणजे तो खूप चिडला तर मारायला देखील मागे पुढे बघणार नाही. त्याचा राग तुला माहिती आहे. ज्या व्यक्तीने सगळ्यांना फसवलंय तिला साक्षात समोर बघून तो काय करेल याचा विचार कर नुसता. मोहन, आता तू जे बोललास ना की तिने आपल्याला फसवलंय हे पुन्हा बोलायचं नाही का? कारण मला नाही आता तसं वाटत. तेव्हा पुन्हा असं बोलायच्या भानगडीत पडू नकोस. आजपासून तुझा आणि राजवीरचा या घरावर जेवढा हक्क आहे तेवढा साधनाचा पण आहे. नाही, मी हे होऊ देणार नाही.
कोण कुठली बाई येते आणि तिला सगळं आयतं मिळतं, मी हे होऊ देणार नाही. मोहन, अरे बहिणी आहे ती तुझी, नीट बोल. अगं पण माई, बस झालं, काही ऐकायचं नाहीये मला. Come in. तू का आलायस इकडे? सॉरी म्हणायला आलो. सॉरी यार, त्या दिवशी चिडलो तुझ्यावर, पण हे काय झालं मला खरंच कळत नाहीये. आता कळलं ना? पण जनरली असं होत नाही. मला खूप गिल्टी वाटतंय म्हणून मी आज इकडे आलो. यार तू असा चिडून राहणार आहेस का? हे बघ, मी मनापासून सॉरी म्हणतोय. हा आता तुझ्या काही गोष्टी पटल्या नाही मला, पण तू टेन्शन मध्येस हे बघून तरी मी चिडायला नको होतो तुझ्यावर. इट्स ओके. तुझ्यावर नाही चिडलोय. थँक गॉड. कॉफी घेशील? हो. नाही नाही नाही, तू खरंच रागवला नाहीस ना माझ्यावर? नाही सांगितलं ना एकदा अर्जुन? हा हा, मग प्लीज एकदा मला वहिनींशी बोलू दे ना. कशासाठी? कशासाठी ते तुला कळेल नंतर. नाही, आधी काय बोलणार आहेस ते सांग मला. कसं आहे राजवीर, कधी कधी सोनारानेच कान टोचलेले बरे असतात. तुला काय म्हणायचंय? जे मला जमलं नाही ते तुला जमणार. मनवा तुझं ऐकतील. हो, कारण का वहिनी आता तुझ्यावरती चिडल्यात म्हणून त्या तुझं काही ऐकून घेत नाहीयेत. मग मला बोलू दे ना त्यांच्याशी. ओके. काय झालं? फोन लागत नाहीये. मी ट्राय करून बघतो. काय झालं, तुझा पण लागत नाही? नाही. पण चल माझ्या बरोबर. कुठे? सांगतो, चल चल. साधना, माई तुला कसं समजावं आता मी? हे बघ मोहन, मला समजवायची गरज नाहीये. काका तुम्ही का समजून घेत नाही? मी कधीपासून तुम्हाला सांगते, आईंची काहीही चूक नव्हती. त्यांच्यावर इतकी वर्ष फक्त आणि फक्त अन्याय झालाय. हो, तुला कसं माहित का? तू होतीस त्या वेळेला. नाही मी नव्हते, पण मला खात्रीने माहितीये की त्यांनी काहीही चुकीचं केलेलं नाहीये. हो, मग या बाबतीत तुझ्याकडे काही पुरावा आहे? आहे का काही पुरावा की हिने सांगितलं आणि तू ठेवला विश्वास? मोहन, जेवढी वर्ष मी इथे होते तेवढी वर्ष मी तुला लहान भावासारखं जपलं, आणि आज तूच मी निर्दोष असल्याचा पुरावा मागतोयस. मला सांग, इतक्या ठामपणे कसं काय बोलतोयस तू हे की मी चुकलीये? त्या पेपर मधल्या बातमीवरून मला मला तू सांगच आता की तू कशाच्या आधाराने हे सगळं बोलतोयस ते. हे बघ वहिनी, मी असं विचारतोय कारण राजवीर असं सगळं विचारेल. आणि मनवा तू देखील कमाल करतेस. तुला वाटतं राजवीर या सगळ्यावर विश्वास ठेवेल? ते मी बघेन काका. बघेन म्हणजे? माई, तुम्ही या बाईला जायला सांगताय की? रंजू, तू सुद्धा असं वागतेस? नाही, ती इथे राहणार नाही. पण तुमच्या सगळ्यांच्या मनात जे आहे ना, तसं काही नाहीये.
मी कोणालाही फसवलं नाही, असा विचार सुद्धा केला नाही मी कधी. मनवा, कळलं तुला मी का येत नव्हते, कळलं. बाकी काही लागणार नाही, फक्त सर्वांना त्रास होईल.